आपण पाहणार आहोत थायलंडची स्पेशल अँड डिलिशियस रेसिपी कपाव काय। चला तर पाहूया कशी बनवायची कपाव काय। कपाव काय बनवण्यासाठी लागणारे साहित्य 7 ते 8 मिरच्या जे लाल आहेत, आला लसूण पेस्ट, 7 ते 8 सोललेले लसूणचे पाकळ्या, चॉप केलेली मिरची, चॉप केलेले कोथिंबीर, त्यानंतर जे मेन लागणार आहे कपाव कायसाठी पुदिना, 1 टेबलस्पून शुगर आणि जे हे मिक्सचर आहे लसूण आणि मिरचीचं जे मी ठेचा बनवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर टेस्ट प्रमाणे सॉल्ट, त्याच्यानंतर 1 काकडी आणि हे छोटे पीस मध्ये मिरची चॉप केलेली जे आपल्याला फिश सॉस सोबत नंतर इंग्रेडिएंट मध्ये यूज होते। नेक्स्ट 250 ग्राम चिकन घेतलेला आहे जे लहान बारीक चॉप केलेला आहे आणि आपल्याला लागणार आहेत 2 अंडी। नेक्स्ट आहेत जे मेन इंग्रेडिएंट आहे कपाव कायसाठी जे आहे सॉस, ऑयस्टर सॉस, हे आहे सोया सॉस आणि हे आहे फिश सॉस। तर चला आता आम्ही कपाव काय बनवायला सुरू करूया। गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यानंतर एक कढई ठेवूया। छान कढई तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून ऑइल घालायचं आहे। थोडं तेल गरम होऊ दे, त्याच्यानंतर मग आपण घालणार आहोत एग। त्याचं छानपैकी ऑमलेट फ्राय करून घ्यायचं आहे। दुसरं एग घेणार आहे आम्ही, त्याच्यासाठी आम्हाला 2 एग लागणार आहेत। नंतर जे ऑइल आहे जे आमच्याकडे जास्त आहे ते थोडं मी साईडला काढून घेतलेलं आहे। नेक्स्ट ह्या उरलेल्या तेलमध्ये आम्हाला आता जे लसूण आणि मिरचीचं जे ठेचा आहे ते ऍड करायचं आहे। 2 टेबलस्पून मिरचीचा ठेचा घातलेला आहे, हे छानपैकी फ्राय करून घ्या। त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये थोडं ऍड करणार आहे टेस्ट प्रमाणे सॉल्ट, छान मिरचीचा ठेचा आता आमचा परतलेला आहे।
आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया जे चॉप केलेलं चिकन. छान ह्याला तेलामध्ये परतून घ्या. लागणारे सॉस बनवून घेऊया. त्याच्यासाठी 1 टेबलस्पून शुगर आणि जे आम्ही ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचा, अर्धा चमचा ठेचा घातलेला आहे मिरचीचा. त्याच्यानंतर आम्हाला टेस्ट प्रमाणे लागणारे मीठ, थोडे चिमटभर मीठ. नेक्स्ट आम्ही सॉस ऍड करूया त्याच्यामध्ये. हे आहे सोया सॉस. दोन टेबलस्पून सोया सॉस ऍड केलेला आहे. नेक्स्ट हे आहे फिश सॉस. फिश सॉस 1 टेबलस्पून घातलेला आहे. जर काय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऍड करू शकता, नाही तर अवॉइड करू शकता हे सॉस. नेक्स्ट 1 टेबलस्पून ऑयस्टर सॉस घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून त्याच्यानंतर 1 टेबलस्पून पाणी ऍड करायचं आहे आम्हाला. चला आता आपलं चिकन शिजलंय काय पाहू शकता. छान चिकन आपलं शिजलेलं आहे, पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया जे आपण बनवून घेतलेलं आहे सॉस. सगळे सॉस ऍड केलेले आहेत. आता नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये जे मेन थायचं इंग्रेडियंट आहे पुदिना ते ऍड करणार आहोत. आणि आम्ही चॉप केलेली मिरची आणि थोडी कोथिंबीर आहे. आणि आता छान मिक्स करून घ्या हे पूर्ण. सर्व छान एकत्र एकजीव झालेला आहे आणि छान मस्त खमंग वास सुटलेला आहे. जे आपण आला लसूण पेस्ट घेतलो होतो ते थोडं वरून ऍड करायचं आहे. त्याच्यामधलं थोडं पेस्ट प्रमाणे ऍड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं.
आलं लसूणचा पेस्ट आपण फोडणीमध्ये पण घातलं तर चालेल किंवा वरून ऍड केलं तरी चालेल. आता आपलं कपावकाय घमघमीत रेडी झालेलं आहे, पाहू शकता. तर चला आपण पाहूया आता प्लेट कशी डेकोरेट करायचं आणि कपावकाय कसं सर्व करतात थायलंडमध्ये. कपावकाय ही डिश मेनली थायलंडमध्ये केळीच्या पानामध्ये सर्व करतात. डेकोरेशनसाठी आम्ही काकडी घेतलेली आहे. आता आम्ही राईस सर्व करत आहे. आता जे आपण बनवलेली आहे डिश कपावकाय ती सर्व करत आहे. त्याच्यानंतर जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते एक घालणार आहोत वरती. आता तुम्ही पाहू शकता पूर्ण डिश आमची तयार झालेली आहे. त्याच्यानंतर जे आपण छोटे छोटे मिरची कट केलेली होती ते आणि फिश ऑइल ह्याच्यासोबत आम्ही ठेवणार आहोत. हे जसं आम्हाला टेस्ट प्रमाणे हवं असेल ते आम्ही घेऊन खाऊ शकतो. तर चला आता आम्ही पाहूया की डिश आमची कशी झालेली आहे, टेस्ट करून बघू.